नमस्कार मैत्रिणी. आषाढ महिना सुरू झालेला आहे आपला. मी आज तुम्हाला झटपट होणारी रव्याची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य मी जवळपास 1 वाटी रवा घेतलेला आहे, पाऊण वाटी साखर पावडर घेतलेला आहे, अर्धा वाटी दूध पावडर घेतलेला आहे, त्यासाठी बदाम घेतलेले आहे उभे चिरलेले, आणि मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये केसर टाकून आपल्याला हे दूध पाव लिटर करायचं आहे आपल्याला. बघा तुम्हाला दाखवते. दूध मी अर्धा लिटर घेतलं होतं, ते आपल्याला निम्मे दूध करायचं आहे. बघा जवळपास आपला 250 ml दूध झालेलं आहे. गॅसवर मी नॉनस्टिक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपला ह्या कपभर रवा घालायचा आहे. रव्याला छान भाजून घ्यायचा आहे. बघा रवा आपला 1 मिनिट भाजलेला आहे. त्यामध्ये आपण 2 चमच तूप घालायचं आहे. बघा अशा प्रकारे. रवा आपला जास्त भाजून घ्यायचा नाही, मीडियम भाजून घ्यायचा. पांढरट असला पाहिजे आपला रवा. आता यामध्ये केलेलं दूध घालणार आहे मी. हे असं बघा. नंतर साखर घालायची आहे. साखर म्हणजे साखरेचं पावडर घालायचं आहे. बघा साखर पावडर मस्त विरघळून झालेला आहे. तर यामध्ये दूध पावडर घालणार आहोत. दूध पावडर हे खव्याचं काम करते. तुम्ही खवा पण घालू शकता. थोडीशी चिमूटभर वेलची पूड घालणार आहे मी. ऑप्शनल आहे. याच्याऐवजी तुम्ही जायफळ पूड पण घालू शकता. बघा परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं. आता हे सारण मी एका प्लेटमध्ये काढणार आहे. मग याचे आपण पेढे वळून घेऊया. बघा हे असं करायचं. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं. तुम्ही कोणते पण आकार देऊ शकता, चौकोनी, गोल. खूप छान लागतं. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. गोड काही खावं असं वाटलं तर. बघा अशा प्रकारे. हे बघा असे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तयार झालेली आहे आपली रवा केसरची गोड अशी मिठाई. बघा किती सुंदर दिसते. खूप सोपी आहे. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, छोट्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.